नमस्कार. टेस्ट विथ सरोज मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. तुम्ही अळूची पातळ भाजी किंवा अळूवड्या खाल्ल्या असतील, पण आज आपण याच अळूच्या कंदाची भाजी बनवणार आहोत, म्हणजेच अरबीची भाजी बनवणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी अर्धा किलो अरबी घेतली आहे. अरबी घेताना नेहमी एकसारखी लांबट आकाराची घ्यावी. आता आपण या अरबीला कुकरमध्ये घालून 1 ग्लास पाणी घालून याला 3 शिट्ट्या करून घेणार आहोत. बघू शकता ही अरबी छान मऊसूत अशी उकडली गेली आहे. आता यामधील पाणी गाळून ही अरबी थंड करून घेऊ. आता या सर्व अरबीची साल आपण अशा प्रकारे काढून घेणार आहोत. अरबी चांगली उकडली असल्यामुळे साल देखील याची पटापट निघते. आता इथे सर्व अरबीची साल काढून झाली आहे. आता आपण हे कट करून घेऊ. तुम्ही तुम्हाला हव्या त्या आकारात हे कट करून घेऊ शकता. मी इथे गोल गोल चकतीच्या आकारात कट करून घेतले आहे. अळूच्या पानाप्रमाणेच अळूच्या या कंदांना देखील थोडी खाज असते. खाल्ल्यानंतर आपला घसा खवखवतो, म्हणून यासाठी मी इथे 2 चमचे कोकम आगळ घातला आहे. तुमच्याकडे जर कोकम आगळ नसेल तर तुम्ही कोकम मध्ये गरम पाणी घालून त्याचा रस काढून देखील वापरू शकता. आता हा आगळ सर्व फोडींना व्यवस्थित लावून घेऊया. आता भाजीला फोडणी देऊन घेऊ. त्यासाठी मी इथे कढईमध्ये 2 चमचे तेल गरम केले आहे. यामध्ये पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरे, 4 ते 5 कढीपत्त्याची पाने, 8 ते 10 ठेचलेल्या लसूण पाकळ्या, याला आपण मिक्स करून घेऊया. आता यामध्ये 2 कांदे बारीक कट करून घातले आहेत. कांदा तेलामध्ये चांगला परतून घेऊ. आता मी यामध्ये पाव चमचा हळद घातली आहे. 2 चमचे घरगुती कांदा लसूण मसाला, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, अर्धा चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला घालून आता सर्व मसाले एकजीव होईपर्यंत चांगले मिक्स करून घेऊ. आता यामध्ये कट केलेली अरबी घालून सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया. एक चमचा मीठ घातले आहे. आता याला पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ. आता यावर झाकण ठेवून 5 मिनिटे याला वाफ काढून घेऊ. आपण अगोदरच अरबी उकडून घेतली असल्यामुळे भाजी शिजायला फार वेळ नाही लागत. बघू शकता सर्व मसाले भाजीमध्ये छान मुरले गेले आहेत. यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गरमागरम तुम्ही अरबीची भाजी चपाती किंवा भाकरी सोबत सर्व करू शकता. तुम्हाला ही अरबीची भाजी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. आणि रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.